Good morning, student. Standard 8 Mathematics. Topic number 2 Parallel lines and transversal. In previous video, we have to see that about the parallel lines and transversal. Parallel lines are the two lines in the plane which do not intersect each other. ज्या दोन रेषा आहेत त्या एकमेकीला छेदत नसतील त्या एकाच प्रतलात असतील तर त्यांना आपण पॅरलल लाईन्स असं म्हटलं होतं. देन वी हॅव टू टेकन काय घेतलं होतं these two parallel lines घेतलं आणि अनदर लाईन काय केलं त्या ठिकाणी which intersect and these two parallel lines and two distinct काय सांगितलं त्या ठिकाणी पॉईंट सांगितलं. दोन वेगवेगळ्या बिंदूंमध्ये ती काय करणार आहे दोन समांतर रेषांना छेदणार त्या लाईनला आपण काय म्हणतो ट्रान्सव्हर्सल म्हणतो. जी फिगर लाईन एन आणि लाईन एम आर पॅरलल टू इच अदर अँड लाईन एन इट इज काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. आणि मग त्याच्यामध्ये आपण वी हॅव टू सी द करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं होतं. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये आपण 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगलच्या त्या ठिकाणी पाहिल्या होत्या. फोर करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर जर आपण बघितल्या तर आपण बघत असताना हा जो आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल इथं असणार आहे. त्यानंतर इतर जो करस्पॉन्डिंग अँगल आहे त्याची पेअर इथं आपण घेतली होती. त्यानंतर हा जो करस्पॉन्डिंग अँगल असेल त्याची पेअर या ठिकाणी घेतली होती आणि लास्ट वन जो इथं होता हा जो आहे त्याची करस्पॉन्डिंग अँगल इथं आपण घेतला होता. म्हणजे 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आपण त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या. म्हणजे ट्रान्सव्हर्सलचे एकाच बाजूला असणार आहेत एकाच दिशेमध्ये त्या ठिकाणी असणार आहेत आणि याला आपण या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स असं त्या ठिकाणी म्हणतो. टुडे वी हॅव टू सी अबाउट द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल म्हणजे काय की ज्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं अंतरकोन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता अंतरकोन म्हणजे काय तर इथं सांगितलंय अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी इनसाइड द गिवन लाईन्स इज कॉल्ड अ पेअर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इंटेरियर अँगल्स. म्हणजे इथं पेअर ऑफ अँगल्स इंटेरियर अँगलची कशी असणार आहे की सेम साइड ऑफ द काय असणार आहे त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपण जी ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे त्या ट्रान्सव्हर्सलच्या कशा असणार आहे सेम साइडलाच असतात. म्हणजे एक इकडे असेल किंवा या बाजूला असेल सेम साइड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल अँड काय सांगितलं इनसाइड द गिवन लाईन्स. म्हणजे ह्या ज्या दिलेल्या गिवन लाईन्स आपण घेतले एक लाईन एल घेतल्या दुसरी लाईन एम घेतली यांच्या कसं असणार आहे त्या ठिकाणी इनसाइडला असणार त्या अँगलच्या पेअरला मी काय म्हणणार आहे त्या ठिकाणी पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे मराठीत जर आपण बघितलं ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या सुद्धा कसं आहे त्या ठिकाणी एकाच बाजूस असतील. म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूस असणार आहेत आणि आतील बाजू जे असणारे कोणाची जोडी आहे त्या कोणाच्या जोडीला आपण काय म्हणणार आहे आंतरकोणांची जोडी म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार आहे इंटेरियर अँगल्स ऑफ पेअर आपण त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता इथं आपण आकृती जर बघितली तर हीच फिगर आपण बघूया. Here we have to see काय घेतलं त्या ठिकाणी लाईन एम अँड लाईन एम आर पॅरलल टू इच अदर. दिस लाईन एन इट इज काय घेतलं ट्रान्सव्हर्सल इट इंटरसेक्टेड टू डिफरंट पॉईंट दॅट इज जी आणि पॉईंट एच ला काय झालं त्या ठिकाणी इंटरसेक्ट झालं. आता इथं काय केले आपण लाईन एन वर बिंदू काही घेतलेले आहेत आणि लाईन एल आणि लाईन एम वर सुद्धा वी हॅव टू टेकन काय घेतले त्या ठिकाणी पॉईंट्स घेतले. आता इंटेरियर अँगल म्हणजे काय सांगितलंय अ पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपण ट्रान्सव्हर्सलची काय करूया ही साइड आपण कन्सिडर करू ही ट्रान्सव्हर्सलची ही साइड कन्सिडर केली बरोबर आहे. म्हणजे आपण इकडे लेफ्टकडे जाऊ ही ट्रान्सव्हर्सलची एक साइड कन्सिडर केली तर काय सांगितलं त्या ठिकाणी वन सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन. इनसाइड द गिवन लाईन म्हणजे काय असणार आहे आतील बाजूला असणार म्हणजे इनसाइड म्हणजे आतील. ही एक गिवन लाईन आपण घेतलेली आहे ही असणारी एक गिवन लाईन आणि ही असणारी अनदर गिवन लाईन. त्या दोनांच्या कसं असणार आहे तिथं ते इनसाइडला असणार म्हणजे हा एक दिसतो तुम्हाला आणि ही दिसते. ही जी पेअर आहे त्या पेअरला आपण कसली पेअर म्हणणार आहे इंटेरियर अँगलची पेअर असं म्हणणार. म्हणजे आपण इथं फिगरमध्ये काय सांगू शकतो अँगल बी जी आणि काय घेतला एच. अँगल कुठला घेतला बी जी एच अँड अँगल इथं असणार जी एच डी. अँगल जी एच डी विच इज वन पेअर ऑफ द कोणाचं आहे त्या ठिकाणी इंटेरियर अँगलची. कळतंय काय बघा बी जी आणि काय घेतला एच घेतला आणि जी एच डी हा आपण इथे ही जी आहे म्हणजे काय ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आणि ज्या लाईन आहेत त्या लाईनच्या कशा आहेत त्या ठिकाणी इनसाइडला ही लाईनच्या इनसाइडला असणारी जी पेअर आहे त्या पेअरला आपण कसली पेअर म्हटलं त्या ठिकाणी इंटेरियर अँगल पेअर असणार. म्हणजे ही एक पेअर त्या ठिकाणी फॉर्म झाली
आणि अनदर पेअर जी आम्हाला दिसते ती पेअर इथं दिसते की आपण ट्रान्सव्हर्सल हीच ट्रान्सव्हर्सल घेणार आहे, फक्त बाजू कुठली जरी बदलली. म्हणजे आता इथे पेअरच्या दोन लाईन्स आहेत, ही लाईन आणि आपण ही लाईन घेतली आणि यांच्या इंटेरियर जे इथं आतील बाजूला जे दिसतात त्याच्या दोन पेअर्स आहेत, त्याला आपण कसले पेअर म्हणणार आहे, इंटेरियर अँगल पेअर असं म्हणणार. म्हणजे त्यांची जोडीची नाव लिहिलं तर आम्हाला काय दिसणार, हा सी जी आणि काय घेतला एच, सी जी एच आणि दुसरं काय लिहिणार आहे त्या ठिकाणी जी एच ई. ही कसली झाली त्या ठिकाणी, इंटेरियर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स त्या ठिकाणी मिळालेली आहे. बघा आपण काय केलं की आपण ट्रान्सव्हर्सल घेतल्या, ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आपण घेतला आणि दोन लाईनच्या काय आहे इनसाइडला ही जी पेअर दिसते त्याला आपण इंटेरियर अँगल पेअर दिसतो. इथं पण एक दिसतोय की ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आणि दोन्ही लाईनच्या इनसाइडला म्हणजे सी जी एच आणि जी एच ई ही एक पेअर फॉर्म झाली आणि बी जी एच आणि जी एच बी ही एक काय झाली त्या ठिकाणी इंटेरियर अँगलची पेअर त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे. त्यानंतर वी हॅव टू सी द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स बघणार. आता अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, तर ज्याला आपण व्युत्क्रम कोन असं त्या ठिकाणी म्हणत असतो. आता व्युत्क्रम कोन म्हणजे काय, तर इथं आपण लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स आर ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज काय सांगितलं त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. म्हणजे व्याख्येतच काय सांगितलं, पेअर ऑफ अँगल जी जोडी आहे विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या कसं असणार आहे त्या ठिकाणी अपोजिट साइडला असणार आहे अँड देअर आर्म्स आर ऑन द ट्रान्सव्हर्सल, मात्र त्यांच्या बाजू कशा आहेत त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल आहेत आणि फक्त दिशा दाखवताना काय दाखवणार त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शनमध्ये त्या दाखवणार आहे. त्या पेअरला आपण काय म्हणणार आहे, अल्टरनेट अँगल्स असं त्या ठिकाणी म्हणणार. म्हणजे ज्या जोडीतील कोण जे आहेत छेदिकेच्या कशा आहेत त्या ठिकाणी विरुद्ध बाजूला असणार आहे आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध काय दाखवणार आहे त्या ठिकाणी दिशा दर्शवणार आहेत, त्या जोडीला आपण काय म्हणणार आहे, व्युत्क्रम कोनांची जोडी असं त्याला त्या ठिकाणी म्हणणार आहे. म्हणजे ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोनांची जोडी असते. म्हणजेच काय सांगितलं, पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स आर ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज अपोजिट काय सांगितलं त्या ठिकाणी डायरेक्शन इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता हे कशा पद्धतीने आहे पेअर ऑफ अल्टरनेट अँगल, तर या ठिकाणी आपण बघू. आता इथे काय दिसते आपल्याला अल्टरनेट अँगल घ्यायचे, मराठीत त्याला व्युत्क्रम कोन असं म्हटलं जातं. आता कसं सांगितलं त्या ठिकाणी पेअर जी आहे ती कशी आहे त्या ठिकाणी अपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल सांगितली अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज काय दाखवले फक्त अपोजिट डायरेक्शन. म्हणजे आता आपण इथे घेतला हा घेऊया आपण पहिल्यांदा, हा जी बी काय घेतला सी घेतला, अँगल जी बी सी अँड अँगल बी सी ई. जी बी सी आणि बी सी ई. मग काय सांगितलं त्या ठिकाणी आपण पेअर कशी तयार होणार होती त्या ठिकाणी, विच आर अपोजिट साइड्स ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल. साइड कशी त्या ठिकाणी अपोजिट साइड्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल आहे आणि देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज काय सांगितलं होतं अपोजिट डायरेक्शन. म्हणजे इथं आपण जर घेतलं हा ट्रान्सव्हर्सलवर एक आर्म आहे, इथं आपण जर घेतलं ते अपोजिट डायरेक्शन मध्ये ते ठिकाणी दिसतात. म्हणजे जी बी आणि सी हा एक आपल्याला दिसतो आणि बी सी ई जो आहे ते कसले झाले त्या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट अँगल फॉर्म झाले. दुसरी जी पेअर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे ती पेअर कशी दिसते बघा, या ठिकाणी काय घेतली एफ बी आणि काय घेतलं त्या ठिकाणी सी, म्हणजे हा तुम्हाला दिसतो. आणि दुसरी जी घेतलेली आहे बी सी आणि काय घेतलं त्या ठिकाणी डी. हे जे आहे म्हणजे आपण इथं पेअर लिहिला, अँगल काय घ्यायचा एफ बी आणि काय घेतलं सी, एफ बी आणि काय घेतलं सी आणि बी सी बी, बी सी बी. हे कसले झाले तर या ठिकाणी हे अल्टरनेट अँगल झाले. आता तुम्हाला जर कळालं असेल तर इथं आकार तुम्हाला दिसते बघा, हा जो आकार बघितला तर हा आकार कोणासारखा दिसतो या ठिकाणी झेड सारखा दिसतो. म्हणजे झेड सारखा आकार या ठिकाणी दिसत असेल, हा फॉर्म होत असेल तर याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल्स असं म्हणणार. मग ह्याला अजून एक नाव तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याला नाव काय दिलं त्यांनी त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट
अँगल असं म्हणजे नाव काय दिलं त्याला, इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर म्हणजे हे कुठे दिसतात, ह्या लाईनच्या आतील बाजूला दिसतात. आतील बाजूला दिसल्यामुळे त्याने नाव काय दिले, इंटेरियर अल्टरनेट अँगल असं त्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि अजून एक तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की देअर आर 2 पेअर्स ऑफ द इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत आणि 2 पेअर्स ऑफ काय त्या ठिकाणी एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे इंटेरियर अल्टरनेट अँगलचे जसे ह्या 2 पेअर्स त्या ठिकाणी तयार झाले, त्याच पद्धतीने एक्सटेरियर अल्टरनेट अँगलचे सुद्धा काय होतात त्या ठिकाणी 2 पेअर्स त्या ठिकाणी फॉर्म झालेल्या आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आता त्या कोणत्या आहेत तर आपण या ठिकाणी बघू. जर आपण बघितलं इथे एक पेअर दिसते तुम्हाला, हा ए एम आणि काय दिसतं त्या ठिकाणी जी दिसते. अँगल कुठला आहे, अँगल ए बी आणि काय आहे जी. हा ए बी आणि काय घेतला त्या ठिकाणी जी दिसते. आता हे एक्सटेरियर आम्हाला सांगायचं. एक्सटेरियर सांगत असताना तो काय सांगलाय, बाहेरच्या बाजूला. म्हणजे आता तुम्हाला इथे एक जो दिसतोय त्याच्याबरोबर हा बाहेरच्या बाजूला दिसतोय. म्हणजे कुठे दिसतोय, हा तुम्हाला इथं फॉर्म झालेला दिसतोय. हा जो आहे त्याला आपण नाव काय दिलं होतं, सी दिलं होतं. म्हणजे आपल्याला कुठली पेअर झाली, ए बी जी अँड काय सांगितलं, ई सी एच. बघा दिसते का, ए बी जी आणि दुसरा कुठला दिसतोय, ई सी आणि काय दिसला एच. म्हणजे हे जे 2 दिसतात ह्या दोन्हीला कसं म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी, ह्यांना जे नाव देणार आहे त्याला नाव देणार आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय, एक्सटेरियर म्हणजे हे कसे दिसतात, बाहेरच्या बाजूला दिसतात. हा बाहेरच्या बाजूला दिसतात म्हणून त्याला एक्सटेरियर असणार. इथे पुन्हा तुम्हाला दिसते या ठिकाणी कुठला दिसतोय, अँगल ए बी आणि काय दिसलं एफ. हा अँगल ए बी आणि काय दिसला एफ. हा जो तुम्हाला दिसतोय अँगल ए बी एफ. आणि इथं तुम्हाला हा जो दुसरा दिसतोय, हा जो दुसरा दिसतो तो कोणता आहे त्या ठिकाणी, अँगल एच सी आणि डी. ही एक पेअर आम्हाला काय झाली त्या ठिकाणी फॉर्म झालेली त्या ठिकाणी. बघा एक कुठली झाली त्या ठिकाणी, इंटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियर म्हणजे काय, आतील बाजूला होते म्हणून त्याला आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणते. म्हणजे हे जे तुम्हाला दिसते हे इंटेरियरला दिसते. म्हणजे काय झाले, त्या लाईनच्या आतील बाजूला दिसल्यामुळे त्याला आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हणतो. आणि हे जे 2 दिसते म्हणजे ए बी जी ला आपण सांगितलं ई सी एच सांगितलं. म्हणजे हे कसे बाहेरच्या बाजूला आहे, बरोबर आहे. दिसताना ते कसे दिसतात, अल्टरनेट दिसतात, फक्त बाहेरच्या बाजूला आहेत म्हणून त्याला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स असं म्हटलं. अजून एक पेअर कुठली दिसली, ए बी आणि एफ आणि दुसरी कुठली एच सी आणि डी. हे 2 सुद्धा कसे आहेत त्या ठिकाणी, एक्सटेरियर कोण आहे त्या ठिकाणी, अल्टरनेट अँगल. म्हणजे आम्हाला काय दिसतंय, अल्टरनेट अँगल मध्ये काय सांगितलं की पेअर ऑफ अँगल्स दिसणार आहे विच आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज काय सांगितलं त्या ठिकाणी, अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. इथं पेअर ऑफ अल्टरनेट अँगल किती झाले त्या ठिकाणी, एक इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर्स फॉर्म झालेल्या दिसल्या आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेअर फॉर्म झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सीन काय केलं त्या ठिकाणी, करस्पॉन्डिंग अँगल सीन केला. देन वी हॅव टू सीन काय केलं त्या ठिकाणी, इंटेरियर अँगल्स घेतला आणि देन वी हॅव टू सीन काय केलं त्या ठिकाणी, अल्टरनेट अँगल्स. इन अल्टरनेट अँगल्स वी हॅव टू सीन काय केलं त्या ठिकाणी, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर्स आम्हाला मिळाल्या, त्यानंतर इंटेरियर अँगलच्या 2 पेअर्स मिळाल्या आणि अल्टरनेट अँगलच्या आपल्याला इंटेरियरच्या 2 मिळाल्या आणि एक्सटेरियरच्या किती मिळाल्या त्या ठिकाणी, 2 पेअर्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सीन काय केलं, करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स त्या ठिकाणी पाहिलेले. देन वी हॅव टू सीन द काय करूया त्या ठिकाणी, प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो आपण काय करायचं आहे त्या ठिकाणी, वी हॅव टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट एक्झाम्पल, in the adjoining figure each angle is shown by letter, fill in the boxes with the help of the काय सांगितले त्या ठिकाणी फिगर. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरनुसार आपल्याला काय केले, तिथे जे अँगल्स आहेत हे अँगल्स काय केले त्या ठिकाणी, शोन बाय लेटर. इथं अँगल लेटर आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आणि मग
आपल्याला असे बॉक्सेस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला करस्पॉन्डिंग एंगल्स आणि इंटेरियर अल्टरनेट एंगल्स या ठिकाणी काय करायचे, त्या ठिकाणी लिहायचे. जे ह्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचे, त्यांचे आन्सर त्या ठिकाणी लिहायचे. आता फिगर जर तुम्ही बघितला तर फिगरमध्ये आम्हाला काय दिसतंय, तर या ठिकाणी अँगल जे आहेत EFGH, MNP आणि P 8 अँगल्स त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म झालेले दिसतात ड्यू टू द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल विच इंटरसेक्ट द टू लाईन्स आपण पॅरलल लाईन्सने इंटरसेक्ट झाल्या. आता यातले करस्पॉन्डिंग अँगल सांगायचे. आता करस्पॉन्डिंग अँगल्स मध्ये आपल्याला कोण विचारलं, हा जो E दिसतोय त्या E चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता विचारला. तर आपण सांगितलं होतं की करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, की ट्रान्सव्हर्सल आपण या ठिकाणी घेतलेले, हा ट्रान्सव्हर्सल घेतला, ह्या ट्रान्सव्हर्सलच्या काय केलं त्या ठिकाणी ऑन द सेम साइड आपण घेतले, म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आपण घेणार होतो हा इथं, आणि दोघांची डायरेक्शन कशी होती त्या ठिकाणी सेम डायरेक्शन मध्ये. म्हणजे इथं आम्हाला हा जो दिसतोय हा अँगल आपल्याला E दिसला आणि इथं अँगल कुठला दिसणार आहे त्या ठिकाणी M जे आहे. हे दोन्ही अँगल्स कसले आहेत त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झाले. म्हणजे अँगल E चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे त्या ठिकाणी अँगल M आहे. त्यानंतर आपण कुठला घेतलाय, अँगल F घेतला. इथं आम्हाला दिसतोय हा आपल्याला अँगल F दिसतोय, आपल्याला इथं दिसतोय. म्हणजे या ट्रान्सव्हर्सल ही आपली लाईन असणार आहे, हा आपण घेतला वन साइड घेतली, हा त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी ऑन द सेम साइड घेतले आणि सेम डायरेक्शन दोघांच्या दिशा सुद्धा वरच्याच बाजूने, बरोबर आहे. आणि म्हणून हा जो F आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोण येणार आहे त्या ठिकाणी, अँगल कोण येणार आहे त्या ठिकाणी N, अँगल काय आला N, अँगल N. आता ते काय घेतलं त्या ठिकाणी अँगल H घेतला. आता या अँगल H कसं आहे की आपली लाईन आहे ही ट्रान्सव्हर्सलची वेग साइड, मात्र ह्याच्या लाईनच्या कसे बिलोले एका खालच्या बाजूला, त्याच पद्धतीनं हा H आपण घेतला, अँगल H घेतला. हा जो आहे तो सेम डायरेक्शन मध्ये, म्हणजे हा खालच्या दिशेने, म्हणजे याचा सुद्धा अँगल कुठे असणार आहे, खालच्याच दिशेने असणार आहे. म्हणजे हा अँगल H आपण घेतला, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोण असणार आहे त्या ठिकाणी P असणार आहे. म्हणजे अँगल H अँड करस्पॉन्डिंग अँगल कुठला मिळाला आम्हाला त्या ठिकाणी P अँगल हा या ठिकाणी. त्यानंतर आता राहिलेली एक जोडी हा G दिसतोय आणि हा पण दिसतोय T. G आणि T ही कसली आहे त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे अँगल G अँड अँगल T आर काय झाले त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे काय मिळालं आपल्याला, अँगल E आणि M ही एक पेअर मिळाली करस्पॉन्डिंग अँगलची, अँगल F आणि N ही एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर मिळाली, H आणि P इट इज ऑल्सो वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, आणि G आणि T आर ऑल्सो काय मिळालं त्या ठिकाणी वन पेअर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगलची आम्हाला या ठिकाणी फॉर्म झालेली मिळाली. म्हणून आम्ही इथे काय मिळालं, अँगल E आणि अँगल M, अँगल F आणि अँगल N, अँगल H आणि अँगल P, अँगल G आणि अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी T सांगितलं. हे झाले करस्पॉन्डिंग. आता काय बघणार आपण, इंटेरियर काय सांगितलं त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे काय सांगितलं होतं की आमची ट्रान्सव्हर्सल्स घेतली होती आपण, फक्त इथे काय घेत होतो अशा पद्धतीने हा झेड लेटर या ठिकाणी फॉर्म झालेले दिसत झेड आकारासारखा. म्हणजे काय सांगितलं होतं ह्यांच्या डायरेक्शन कशा होत्या त्या अँगलच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये दिसत होतं. म्हणजे आपण हा जर घेतला, हा आपल्याला काय सांगितलं अँगल H विचारलं, इथं अँगल H चा कुठला त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल, इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूला हा H आहे आणि त्याचा इंटेरियर अल्टरनेट अँगल कोण येणार आहे त्या ठिकाणी N आहे. म्हणजे हे जे कोण आले H आणि N हे काय झाले त्या ठिकाणी इंटेरियर अँगल फॉर्म झाले. जे इथं आपण करूया वाटल्यास हा इथं आपल्याला हा झेड आकार दिसतो, म्हणजे हा एक आणि हा एक, हे काय झाले त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झाले. त्यानंतर पुढचा विचारला अँगल G. आता हा जो G दिसतो त्याचा आपण घेतला तर इथं पण आपण एक झेड फॉर्म करू शकतो. आपल्याला इथे काय झालं झेड फॉर्म, म्हणजे हा G सॉरी दिस G आणि दिस काय झाले त्या ठिकाणी M, म्हणजे G अँड M हे कसले झाले त्या ठिकाणी इंटेरियर अँगल. म्हणजे अँगल G आणि अँगल काय झालं त्या ठिकाणी अँगल M हे कसले झाले त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. म्हणजे इंटेरियर अँगल कुठले मिळाले, अँगल H आणि अँगल M हे काय झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल, G आणि M हे सुद्धा कसले झाले त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड रेट द फॉलोइंग पेयर्स ऑफ अँगल. म्हणजे आपल्याला इथे एक फिगर दाखवलेली आहे आणि या फिगरचा वापर करून आम्हाला काय करायचे, या ठिकाणी पेअर ऑफ अँगल्स द्यायचे. कुठला पहिला आहे त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर्स शोधायचे, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर शोधायचे आणि इंटेरियर अँगलच्या पेअर्स आम्हाला काय करायचे शोधायचे.
आता पहिला आपण घेतलं इंटिरियर अल्टरनेट अँगल. इंटिरियर अल्टरनेट अँगल ज्याला आपण मराठीत व्युत्क्रम कोन म्हणतो आणि तिथे आकार कसा येतो त्या ठिकाणी फॉर्म झेड येते. मग या ठिकाणी ह्या दोन लाईन्स घेतले, डीसीचं काय घेतलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल आणि इथं अँगल जे आहे ABCD EFGH काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. त्यातल्या आता पहिली पेअर काय असेल इंटिरियर अल्टरनेट अँगलची. इंटिरियर अल्टरनेट अँगलची पेअर जर आम्हाला बघायची असेल तर इथं आम्हाला दिसतंय आपण घेतला हा एक अँगल या ठिकाणी फॉर्म झाला ज्याचं नाव आहे अँगल बी आणि परत इथं एक अँगल या ठिकाणी फॉर्म झाला ज्याचं नाव काय सांगितलं आपण त्या ठिकाणी एच. म्हणजे मगाशी मी सांगितलं याचा आकार कोणासारखा दिसतोय मला झेड सारखा दिसतोय. म्हणजे बी आणि एच हे कसले झाले इंटिरियर अल्टरनेट अँगल. म्हणून आपण इथं वर पेअर जे आहे अँगल काय घेणार त्या ठिकाणी बी अँड अँगल काय घेणार त्या ठिकाणी एच. म्हणजे ही एक पेअर फॉर्म झाली. सिमिलरली आम्हाला कुठली दिसत्या इथे एक फॉर्म झाले दिसत्या दिस ई इथं असणार त्या ठिकाणी सी. म्हणजे हा ई अँड हा सी दोन्ही सुद्धा कसले झाले इंटिरियर अल्टरनेट अँगल. म्हणजे आपण इकडे लिहूया अँगल ई अँड अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी सी. म्हणजे आपल्याला हे दिसते दोघांची डायरेक्शन कशी आहे त्या ठिकाणी अपोजिट आहे. ट्रान्सव्हर्सलचे सुद्धा कसे आहेत अपोजिट साईडला आहेत त्या ठिकाणी आणि डायरेक्शन सुद्धा कसे आहेत अपोजिट आहे. हा ई आणि काय घेतला सी घेतला याला काय म्हटलं इंटिरियर आतील बाजूला म्हणजे बीचा एच इंटिरियर अँगल झाला ईचा पूर्ण झाला त्या ठिकाणी सी. ते कसले झाले त्या ठिकाणी इंटिरियर अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. आता ते काय घेणार आहे त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप कोणाची घ्यायची आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय सांगतो तो ट्रान्सव्हर्सल आमची जी आहे याची ट्रान्सव्हर्सल घेतली ही लाईन आहे ऑन द सेम साइड एकाच दिशेला आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे ऑन द सेम डायरेक्शन. म्हणजे आता या ठिकाणी हा जो दिसतो तुम्हाला अँगल ए आणि इथं असणारा ई म्हणजे ही एक पेअर आणि ही एक पेअर त्या दोन्ही कसले त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर. म्हणजे एक काय सांगितलं अँगल ए अँड अँगल काय सांगितलं ई सांगितलं. म्हणजे दोघांची दिशा कशी आहे वरच्या दिशेने. आता ही तुम्हाला दिसते बी आणि काय दिसते त्या ठिकाणी एफ दिसते. ह्या कशा त्या ठिकाणी खालच्या दिशेने ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला त्या ठिकाणी सॉरी इन द सेम डायरेक्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि त्यांची दिशा पण कशा आहे त्या ठिकाणी सेमच डायरेक्शनमध्ये. म्हणजे बी आणि एफ इथं हा बी आणि एफ जे आहे ही एक काय झाली त्या ठिकाणी पेअर आम्हाला करस्पॉन्डिंग अँगलची आहे. म्हणजे अँगल बी अँड अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी एफ सांगितलं. तर सिमिलरली काय असणार त्या ठिकाणी हा तुम्हाला इथं दिसतोय हा डी आणि इथं असणार एच. म्हणजे हा डी ऑन द सेम साइड वरच्या दिशेने त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे इथं तिसरी पेअर काय सांगितली अँगल डी आणि अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी एच. आणि चौथी पेअर आहे राहिलेली आपल्याला जी दिसते सी आणि काय घेतलं त्या ठिकाणी जी हा खालच्या दिशेने त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे अँगल सी अँड अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी जी. हे काय होतं करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे आम्ही करस्पॉन्डिंग अँगलचं सांगताना काय सांगणार की जर ट्रान्सव्हर्सल असेल हा वरच्या दोन पेअर घेतले त्या पहिल्या दोन त्या करस्पॉन्डिंग अँगल इथं जे घेतलेले त्या सुद्धा कशा आहेत त्या एकाच डायरेक्शनमध्ये म्हणजे वरच्या दिशेलाच तुम्हाला दिसतात. ही एक पेअर काय झाली त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलची. त्याच पद्धतीने काय दिसणार आहे इथे एक दिसते हा त्या ट्रान्सव्हर्सल ह्या लाईनच्या काय त्या ठिकाणी बिलो त्या लाईनच्या सुद्धा कशा त्या ठिकाणी बिलो हे दोन्ही बिलो झाले. म्हणजे ही एक करस्पॉन्डिंग अँगलची पेअर फॉर्म झाली आणि इथले एक तुम्हाला दिसत आहे त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांच्या बिलो आपण घेतो त्यांची डायरेक्शन सेम डायरेक्शनमध्ये इथे घेतले तर ही एक काय झाली त्या ठिकाणी पेअर त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगलची फॉर्म झाली दिसते. म्हणजे आम्हाला 4 पेअर मिळाल्या. एक इथं आपल्याला मिळाली हा एक आपण घेतला त्याची इथं घेतलं हा दुसरी पेअर घेतली ही दुसरी ही तिसरी आणि ही काय झाली त्या ठिकाणी चौथी पेअर करस्पॉन्डिंग अँगलची काय झाली त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे. आता लास्ट पण आम्हाला काय विचारलंय तर इंटिरियर अँगल्स विचारले. इंटिरियर्स म्हणजे काय सांगितलं होतं आतील बाजूस असणार. आतील बाजूस म्हणजे काय ज्या दोन लाईन्स आपण घेणार आहे म्हणजे ही एक लाईन आपण कन्सिडर केलेली आहे ही दुसरी लाईन आपण या ठिकाणी घेतली त्या दोन लाईनच्या इनसाईडला आम्हाला दिसणार म्हणजे इथे इनसाईडला हा ठिकाणी हा काय दिसतोय हा बी आणि हा ई काय झाल्या इनसाईडला झालं. म्हणजे ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला मात्र कशा आहेत त्या ठिकाणी इनसाईडला आहे त्या ठिकाणी त्यांना आम्ही काय म्हणणार आहे इंटिरियर अँगल्स. म्हणजे इथं हा अँगल बी आणि अँगल ई जो आहे तो काय मिळाला आम्हाला त्या ठिकाणी अँगल बी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी अँगल ई. ही काय झाली वन पेअर त्या ठिकाणी कुणाची फॉर्म झाली
त्याच पद्धतीनं ऑन द अपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल म्हणजे आपल्याला इथं जे दिसते हा ट्रान्सव्हर्सल साइड इथे घेतली, हा ट्रान्सव्हर्सल, त्या ट्रान्सव्हर्सलच्या आपण घेतलं सेम ह्याच्यामध्ये आणि हा आतील बाजूला म्हणजे हे दोन कोण आहेत त्या ठिकाणी सी आणि एच. अँगल सी अँड अँगल काय सांगितलं त्या ठिकाणी एच. अँगल सी आणि अँगल एच हे सुद्धा कसले झाले त्या ठिकाणी इंटेरियर अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. इंटेरियर म्हणजे काय सांगितलं आपण त्या ठिकाणी आतल्या बाजूला म्हणजे कोण काय येणार आहेत दिलेल्या दोन रेषाच्या आतील बाजूस आणि छेदिकेच्या कशा असतात त्या ठिकाणी एकाच बाजू म्हणजे छेदिकेच्या काय झालं की आपली ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सलच्या वन साईडला झाली आणि कशा त्या ठिकाणी इनर साईड आहे. हे दोन अँगल सुद्धा ट्रान्सव्हर्सलच्या वन साईडला आणि एकाच काय आहे त्या ठिकाणी सॉरी इनसाइड द त्या ठिकाणी लाईन आहे. इनसाइड द लाईन आणि सेम साइड ऑफ द काय घेतलं त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्स म्हणून त्याला काय म्हटलं इंटेरियर अँगल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी इंटेरियर अल्टरनेट अँगल्स बघितले, करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर्स बघितल्या आणि इंटेरियर अँगलच्या 2 पेयर्स आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत.